SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो, सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। चांदवड तालुक्यात मध्यरात्री 3 घरांवर दरोडा, तालुक्यात भीतीचे वातावरण। सविस्तर वृत्त असे। चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू येथे 28 जूनच्या मध्यरात्री सुमारे 1 ते 2 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घालत 3 ठिकाणी चोरी केल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात व गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चिंता आहे। मिळालेल्या माहितीनुसार भाऊसाहेब जयवंत गोजरे व सविता भाऊसाहेब गोजरे यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करत गळ्यातील 2 सोन्याच्या पोती, सुमारे 5 ग्रॅम वजनाचे डोरले व 1 तोळे सोन्याची पोत, मोबाईल फोन, पाकिट तसेच सुमारे 10,000 रुपये रोख रक्कम चोरून नेली। दरम्यान घरातील सदस्यांना जाग आल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला। यानंतर चोरट्यांनी वडगाव पंगू येथील पाण्याच्या टाकीजवळ राहणारे दत्तू भिगा पगारे यांच्या घराकडे मोर्चा वळविला। तेथे त्यांच्या आई सिंधुबाई भिका पगारे या वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे डोरले, घरातील पेटी व डबे शेतामध्ये जाऊन फेकले, तसेच गाड्यांचे प्लग आणि वायरी तोडल्या। यावेळी विरोध केल्याने चोरट्यांनी सिंधुबाई पगारे यांना लोखंडी फायटरच्या सहाय्याने मारहाण केली, अशी देखील माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे। सकाळी नाशिक येथील विशेष पथक व श्वान पथकानेही घटनास्थळी भेट देऊन तपास केला। तपास पथकात नाशिक येथील API बन्सी कांबळे, पोलीस नाईक अमोल गांगुर्डे, कुणाल वैष्णव, शैलेश गांगुर्डे, हरीश माळी तसेच श्वान पथकातील कांतीलाल धुमसे व संतोष कडाळे यांचा सहभाग होता। या घटनेनंतर गावातील ग्रामस्थ, पोलीस पाटील व नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती। वाढत्या चोरीच्या घटनांमुळे तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांकडून पोलिसांनी गस्त वाढवावी व या आरोपींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे। काय माझी गचके दिले असे गचके दिले। काही नेलं का तुमचं? हा ना, फुया काय करावं, मोठा केला, माळी तोड्या, पोत नेली। रात्री घेऊन गेले का सर्व? हा, सगळं घेऊन गेले। आणि पेटीमध्ये पैसे होते माझे, मला पगार चालू आहे रानक्या बायाला, त्याचे पैसे होते ते घेऊन गेले, सगळं घेऊन गेले बाबू। झाले नंगे फकीर, सुना म्हणलं तर राजे। काय नाव आहे तुमचं? सिंधुबाई भिका पगार। रात्री किती वाजता झालं काही? आता काय मला माहिती, घर झोप होती। माझं मोबाईल, पाकिट शेजारी उशात ठेवलं होतं। माझ्या गळ्यातल्या 2 पोती डायरेक्ट त्यांनी हात लावून ओढण्याचा प्रयत्न करून पळून गेले। आणि मग काही गळा वगैरे दाबण्यात आला? काही काहीच नाही, फक्त पोती तोडली। कोणत्या दिशेने आले होते? काय पाठीमागून आले होते, बाहेर दाराची कडी बाहेरूनच लावून घेतली, इथून पोती तोडल्या, इथून पळाले दोघं पाहिजे, बॅक साईड पाहिजे। दरवाजा उघडा होता काय नेमका? नाही, आपण नव्हतं उघडं, त्यांनी उघडला होता। कडी तोडलेली होती पाठीमागून। कडी तोडली? तुम्हाला आवाज नाही आला काही? आवाज काहीच नाही। अजून काय गेले? मोबाईल, पाकिट आणि माझे 2 पोती गेल्या, इकडून पळाले। SPN न्यूजसाठी SPN न्यूज प्रतिनिधी भागवत जालटे, चांदवड। धन्यवाद। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे। त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।